आणि एका बाजूला नट्टू. बघा सामना 3 षटकांचा असणार आहे. पहिलं षटक P1चं असणार आहे आणि तदनंतर आपण पाहू शकता 2 षटका हाणामारीचे असणार आहेत. चला सामना चालू करायचा मंदार प्लीज. स्ट्राईकला आवाज मात्र नट्टू. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता गॅप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काउकर मधून चेंडू चाललेला आहे. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको स्वागत केलं जाते. पुढील चेंडू कशा प्रकारे फेस करेल नट्टू. यावेळेस लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. जसा चेंडू पडला आउटसाइड स्विंग आपल्याला पाहायला मिळाला मंदारच्या माध्यमातून. राईस झाला आणि थेट यष्टीरक्षक शार्दूलच्या हातात चेंडू जाऊन विसवला. पुढील चेंडू मंदार टू नट्टू. यावेळेस अपट्रॅकर होता. चेंडू आणि बॅटचा पुरेसा संपर्क पाहायला मिळत नाही परंतु आता मात्र स्ट्राईक येते किशोरकडे. बाईकच्या स्वरूपात आलेली एक धाव. धावा कशाही येऊ देत धावा येणं गरजेचं आहे. 3 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा आता मात्र इनॅक्शन मध्ये आपण पुढील सामन्यात विकी याला देखील पाहू शकता. मोठमोठ्या संघांमध्ये खेळतो. विक्रमलीच्याच पुढे मला वाटतं ते सगळे सामने खेळतो विक्रम चव्हाण. एका ओव्हर नंतर पाठवा ना आतमध्ये. आता अशी ओव्हर झाली आतमध्ये. ते बोलतील परत तू बोलला म्हटलं त्यांना माहिती आहेत नियम तरी पण काय आज खेळतात काय. इतकं रूल मालूम आहे रूल ब्रेक क्यों करने का. 3 चेंडू 5 धावा. हा चेंडू सुरेख होता. कॅप मध्ये टाकलेला योगेश असतील चेंडू खाली. पेट्रोलिंग करतात काऊ कॉर्नर मध्ये. 1 धाव पूर्ण केले. आता मात्र शार्दूल थोडंसं काहीतरी चेंजेस करायला सांगत असताना मंदारला गोलंदाजी मार्फमध्ये. यष्टीरक्षक आहेत. यष्टीरक्षक म्हणजे गोलंदाजीचा आरसा म्हणून ओळखला जातो. आता मात्र नट्टू ज्याच्या बॅट म्हणून एक चौकार आलेला पाहूया 2 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. हो फ्लिक केलेला आहे. फ्लिक ऑफ द रेस्ट. पायावरती चेंडू हाताळलेला आणि चेंडू चाललाय फाईन लेगच्या रिजन मधून. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. काग तुम्ही रुसल्या बाया रुसल्या नाही बाया भुकल्या ना. आता दुपारचं सत्र झालेलं आहे. पाहू शकता पुढील चेंडू मंदारचा कशा प्रकारे हाताळतो. 2 चौकार आलेले आहेत मंदारच्या या ओव्हरमध्ये. लास्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये मंदार झेल टिपलेला आहे. फलंदाज फेल.
तुला आवडत नाही, तुला माहिती आहे एकदा. अरे बाईचा पुतला कुठं आहे, बाईचा पुतला. बघा पंच ऑब्जेक्शन असणारे अंजुमन संघाचे खेळाडू आलेले आहेत काही का. बघा काही रूल्स अँड रेग्युलेशन स्वतःला देखील माहीत असतील तर आपण त्याच्यावर अंमलबजावणी करत चला. कोणी ऑब्जेक्शन घेईपर्यंत बोलायला लावत जाऊ नका. कारण कसं आहे, स्पर्धा लाईव्ह चालू आहेत, पंच देखील तुम्हाला वॉर्न करत असतात प्रत्येक गोष्टीसाठी. आणि गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो थोडंसं फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. जो षटक मला वाटतं विकी विश्वकर्मा हाताळणार होते, तो षटक मला वाटतं आता दिले त्यांनी कुलदीप सिंग यांना उर्फ लल्लू याला. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर लल्लू टू किशोर. 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीत. पहिला चेंडू कुलदीपला फेकून दिलाय लॉंग रेग रिजन मधून 6 धावांसाठी आलेला षटकार. हा वेळेस देखील आपट्याकर होता, झेल खाली श्राफिल येतात, झेल सोडलेला आहे आणि हा देखील चेंडू चाललेला आहे. 2 धावांसाठी सुरेख प्रयत्न केले होते श्राफिलने. जणू काय किशोरने मागील सामन्यातील जी इनिंग होती तीच कंटिन्यू केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, नंतर 2 धावा. 18 ऑन दी बोर्ड. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळते कुलदीपच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर गॅप शॉट सिलेक्शन. राहुल आहेत तिथे, 1 बाय चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी या सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दुपारच्या कडकत्या उन्हामध्ये अशा छोट्या धावा घेणं फारसं आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु हे 2 फलंदाज सुरेखरित्या रनिंग पूर्ण करत असताना 20 धावा धावफलकावरती. कुलदीप नेक्स्ट चेंडू. हो, लास्ट हिट खेळायचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. तिथे क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र आशिष आलेला आहे. अंतू 21 धावा फलकावर आपण पाहू शकतो. 4 चेंडू फेकून झालेत आणि धावफलक 21 वरती. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. अंतू हॅमट केलेला आहे. मंदार आहे झेल खाली. सुरेख झेल टिपलाय. अंतू बॅक टू द बॅग आउट. दर्शन बघा, नितीन म्हात्रे मला वाटतं भाल बघा नितीन म्हात्रे आलेले आहेत. वसरगावचा एक सुपरिचित खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला दिसतोय. कशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून देखील खेळला जातोय येणाऱ्या काही चेंडूवर आपल्याला समजेल. ज्या किशोरने षटकार ठोकलेला आहे या डावामध्ये त्या किशोरला स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय ते म्हणजे लल्लू याने.
कुलदीपचा शेवटचा चेंडू, एक सफलता देखील अर्जित केली कुलदीप याने आपल्या षटकामध्ये. यावेळेस देखील नितीन म्हात्रेचा पॅटर्न स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु काही यश मिळालं नाही. चेंडू जातोय तो सरळ योगेश भोरच्या हातात. 22 धावा स्कोर कार्डवर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीवर. दुसऱ्या दिवशी देखील त्याच जोमात त्याच उत्साहामध्ये आपल्याला सर्व खेळाडू खेळ खेळत असताना मैदानात दिसत आहेत. नेक्स्ट गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो विकी. हो, यावेळेस मात्र पंच आम्हाला इशारा करतात. वाईट चेंडू. विकी आले आले वाईट चेंडूने आपली स्पेलची सुरुवात करतोय. धावफलक 1 ने पुढे. 23 धावा. 3 षटकांचा सामना आहे. फायनलला तुम्ही पाहताय राहुल यादव असतील. हो, स्लोअर रन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू कायसा समजला नाही. एकदा पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न बघा, जिथे दुसरं धाव घेणे गरजेचं होतं तिथं मला वाटतं स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेला आहे किशोरने. 24 धावा ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. नितीन असतील एका बाजूला किशोर. अंबरजीवरून आलेला आहे खेळाडू. खूप दूरवरून प्रवास करून स्पर्धेचं येताच क्षणी त्याने अर्धशतक झळकवलं. 17 चेंडू तब्बल फेस केले. 23 चेंडू फेस केले. 74 धावांची खेळी साकारली मागील सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारचं प्रदर्शन राहील का नाही पाहूया. हा चेंडू गती खूप होती. जसा चेंडू बॅटवर आला या चेंडूवर मला वाटतं 6 धावांची मोहरच लागली होती. किशोरने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि षटकार ठोकला. बघा मॅच बॉल आलेला आहे. प्लीज मॅच बॉल ठेवायचा आहे. बघा मॅच बॉल आलेला आहे. मॅच स्टार्ट पुन्हा एकदा. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. गली रिजन मधून 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. पाठमोरे आलेत. प्रशांत आणि चेंडू मध्ये रेस लागलेली परंतु रेस जिंकले चेंडूने आणि चौकार आलेला.
चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. किशोर आहेत स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत आणि पुन्हा स्ट्राईक किशोरने घेतलेली आहे. बघा 4 चेंडू विकेटने फेकून घेतलेले आहेत आणि आतापर्यंत 15 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत. 13 खर्च केलेल्या धावा. बघा पहिल्या चेंडूवर आला वाईड, त्यानंतर एक सिंगल, मग षटकार आणि मग चौकार आणि मग एक रनआउटच्या स्वरूपात दुसऱ्या धावेला गडी बाद झालेला आहे. बघा फलंदाजाचं नाव असणार फ्रँकी. मॅन फ्रॉम डोंबिवली आपल्याला पाहायला मिळतात. 35 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली टोटल आपल्याला उभी करताना पाहत असताना किशोर अंजुमन 11 या संघासाठी. खोला टाकला होता, जोरात बॅट राऊंड केली होती, एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न फ्रँकी आहेत, स्ट्राईक एंडला फेकी आणि सुरेखरित्या जीवाच्या आकांताने 2 धावा एकवटून पूर्ण केल्या. धावसंख्या 37. बघा शेवटचा चेंडू शिल्लक असणारे पहिल्या सत्रातील 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया या चेंडूवर किती धावा मारण्यामध्ये यश मिळतं ते म्हणजेच फलंदाज किशोरवाला. हो, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो विकेटच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. 38 धावा. खोला टाकला होता, काहीच संधी नाही दिली मारायची. 39 धावा मला वाटतं या सिंगलने झालेत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 40 धावांचा टोटल आपल्याला पाहायला मिळेल. अझरबाई यांना विनंती करतो, अझरबाई हबीबबाई कुठे असेल थोडं मैदानामध्ये पाणी न्यायचं.
बॅटरी तुम्ही नाही ठेवू शकत बोललो तुम्हाला काय काय. ईश्वरला विनंती असेल अंजुमन 11 संघ बघा 40 धावांचं लक्ष असणार आहे. रोहित बालेराव देखील आमच्यासोबत जोडले गेले तर याचं रोहित स्टेजवर यायचंय. रोहित 2 मिनिटं यायचं इकडे जर आपण बॅट्समन कोण आहे? श्राफिल आणि कोण? बघा रोहित आहेत आमच्यासोबत. रोहित कोणत्या संघातून आज खेळणार आहात आपण आणि काय स्ट्रॅटेजी बनवून आलेलो आहात आपण घरून? आम्ही आमची आज होम टीम घेऊन आलो स्वास्तिक 11 उल्हासनगरची. बघा स्वास्तिक 11 हा देखील एक उल्हासनगर क्रिकेटमधील खूप दिग्गज संघांनी मधून एक नाव आहे आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः रोहित असतील अजून कोणकोणते खेळाडू तुम्हाला या संघामध्ये आम्हाला खेळताना दिसतील? आमचे सर्व लोकलच प्लेयर आहे. आता लोकल प्लेयर आहेत परंतु लोकल प्लेयर एक एक हिरा जसं आपण कोळशाच्या खाणीत हिरा शोधतो तशा पद्धतीचे खेळाडू मला वाटतं यांनी शोधून आणले असतील. जरी उल्हासनगरचा लोकल पोल असला तरी त्यावेळेस आपण रोहित बालेराव यांना क्वचित खेळताना पाहतो. परंतु ज्यावेळेस ओपनचे सामने असतील त्यावेळेस आपल्याला रोहित नक्कीच इन ॲक्शन मध्ये दिसतात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज आपण विनंती करतो पुन्हा एकदा. अंजुमन 11 संघ आपण कशासाठी वेळ करतायत?
चला पंच सामना चालू करायचा आहे. मंगेश निर्मले देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. यायचं आहे मंगेश भाऊ, आपलं देखील स्पर्धेमध्ये स्वागत आहे. चला चेतन पाल देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. शेख सिक्सर किंग षटकार किंग म्हणून ज्यांची ओळख आहे. चेतन प्लीज बसून घ्यायचं. चेतन डगआउट मध्ये बसायचं. चेतन विनंती करतो आपणास डगआउट मध्ये बसून घ्यायचं. थोडं आपण ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. विकी आणि मला वाटतं श्राफिल गेलेले, परंतु विकी यांची वर्णी मला वाटतं 2 ते 3 चेंडू फेकून झाल्यानंतर लागले होते. आयोजक कमिटीच्या रूल्सनुसार आपण त्यांना पाहतोय का एका षटकानंतर त्याला गोलंदाजी हाताळायला दिली आणि एका षटकानंतरच विकी फलंदाजीसाठी जाऊ शकतो. असे आयोजक कमिटीच्या नियमांनुसार आम्ही तो नियम अंमलात आणलेला आहे. आणि स्ट्राईकला पाहतोय प्रशांत, गोलंदाज अनिकेत मते. बघा 40चं टार्गेट आहे. जर सामना जिंकायचा असेल तर प्रति षटकामागे 13 पूर्णांक तब्बल 35 ते 40च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. पहिला चेंडू अनिकेतचा ओव्हरपिच चेंडू होता. प्रशांत ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले साठी विशेष करून ओळखलं जातं या खेळाडूला, परंतु आता मात्र आजच्या दिवसात विशेष कामगिरी आपल्याला पाहायला नाही मिळाली प्रशांतची. नेक्स्ट बॉल अनिकेत स्लोअर वन होता. प्रशांतला चेंडू कायचा समजला नाहीये. क्षेत्ररक्षक येतात, नट्टू तिथे फील्ड करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. बघा आमचे जे लाईव्ह स्कोरर अपडेटर आहेत धनेश म्हात्रे यांच्या वर्गात स्राफिल हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला. प्रशांतची विकेट धोक्यात, परंतु सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले. अतिरिक्त जोखीम जरूर घेतली होती या चेंडूवर, परंतु कोणतंच नुकसान नाही. तीन चेंडू आणि 2 धावा. धावफलक हलता ठेवलं प्रशांत आणि स्राफिलच्या माध्यमातून. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. हुक केलाय, चेंडू चाललाय फायनल रिझन मधून 4 धावांसाठी आलेला चौकार. प्लीज तिथे चेंडू द्यायचंय थोडं. बघा चेतन पाल कुठे असेल आपण यायचंय प्लीज जरा इकडे. समालोचन कक्षाच्या दिशेने यायचे चेतन पाल, आपणास विनंती करतो. बघा चौकार आलेला जरूर आहे. धावसंख्येला आता मात्र वेग येताना पाहायला मिळतोय. 6 वर जाऊन ठेपली धावसंख्या. पुढे सरसावून पुन्हा एकदा लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील निर्धाव चेंडूचे सांगता होते. शेवटचा चेंडू P1च्या षटकातील. या चेंडूवर मोठा बिगिट आला पाहिजे तर सामन्यामध्ये रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळेल, नाही तर सामना थोडंसं कठीण. ओव्हर पिच प्रशांत त्याच्या बॅटमधून, पण तो क्षेत्ररक्षक तिथे होते. नाव काय होतं
चांगली झेल टिपली. प्रशांत बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. आता प्रशांतची जागा भरून घेण्यासाठी मैदानात चाललेला तर म्हणजे विक्रम विक्की विश्वकर्मा. दर्शन मॅन फ्रॉम शिरगाव मुरबाड तालुक्याला बिलॉंग करतो. मुरबाड तालुक्याचं आज प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघासाठी दर्शन. बघा मेजर सचिन चोरगे. हबीब भाई पहिला चेंडू दर्शनचा. हो लास्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडूचं काही कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही. बाईकच्या स्वरूपात येते एक धाव. कोणची मॅच आहे भाई? टीमचं नाव विचार ना. टीम का नाम क्या? आर्या आणि विकीच्या माध्यमातून सुरेख फटका पण तो झेल खाली. नट्टू आपल्याला पाहायला मिळतो. नट्टू आता सुरेख झेल. विकी फेल. नाणेफेक चांगले नाणेफेक झालेले आर्या 11 आणि रमन 11 ची नाणेफेक जिंकलेली आहे. ते म्हणजे टॉस विन किसने हुआ है? शाहबाज भाई. शाहबाज भाई टॉस किसने जीता है? आपका डिसीजन. देखिए शाहबाज भाई इनके टीम ने अभी होने वाला मैच का टॉस जीत लिया है. देखते अगला मैच आर्या 11 विपक्ष हम देख सकते हैं उनके साथ. नेक्स्ट बैट्समैन मैदानात पाहायला मिळतो राहुल. बघा रमन 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यापुढे होणारा सामना रमन विपक्ष आर्या 11 हा संघ. पुढचा चेंडू खुला टाकला होता. यावेळेस होता चांगला प्रयत्न परंतु प्रयत्नांना नाही मिळत यश. राफिल पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. बघा बाईकच्या स्वरूपात मला वाटतं बॅटकट आहे. बॅटकट चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. दर्शनने फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे होते. सुरेख झेल टिपलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. श्राफिल देखील. आता मात्र मैदानात आपल्याला जात असताना सिक्सर किंग चेतन पाल. जहां होते हैं मसले बडे वही चेतन पाल खडे. पाहूया चेतन पाल आज आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय की नाही. बघा
परवा दिवशीची गोष्ट होती, नाईटला टुर्नामेंट होती. 3 चेंडू आणि तब्बल 16 धावांची गरज होती. संपूर्ण संघाने सामना थोडासा आपण हरलो या मनस्थितीमध्ये सोडून दिलेला. परंतु ज्यावेळेस चेतन पाल मैदानात गेला, तब्बल 3 चेंडूंमध्ये 3 वेगवेगळ्या दिशेला षटकार ठोकून काढले चेतन पालने. आजही त्याला तीच इनिंग पुन्हा करावी लागणार आहे जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर. हो, सुरेख सुरेख बघा, चेतनचा उल्लेख केला आणि चेतनला घाबरून वाईट चेंडू हाताळला. इनका मैच हो गया ना. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस एक वेगळ्या जागतीचा फटका. पंच आम्हाला इशारा करतात वाईट चेंडू, आणि वाईट चेंडूचा हा नशिबाचा पंजा खोललेला आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 14 ऑन द बोर्ड. ठीक है ठीक है, मैच बॉल आल्ला, सॉरी. ये मैच हो गया ना इनका, रमन और उसका. उसके बाद में वो रिक्शा यूनियन वाले खाना लाने भी गया. जब तक कमेटी सब लोग खाना ला, उन लोग ऐसी चला, चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. पण चेतनकडून एक्सपेक्टेड इनिंग आपल्याला पाहायला मिळेल की नाही पाहूया. उंचावर मारण्याचा प्रयत्न, झेल खाली येत आहेत किशोर, परंतु पोहोचू शकले नाहीत. सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या एक्का दुक्का करत पुढे जात असताना 16. बघा, शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. बघा, पहिल्या चेंडूवर बायच्या स्वरूपात 1 धाव आली, तदनंतर विकेट, तदनंतर 1 धाव आली, नंतर विकेट, तदनंतर वाईड, आणि वाईडला पंजा आधी या 2 धावा. एकूण 5 चेंडू फेकून झालेले आहेत. मागे चौका गेला तो. ओके ओके ओके, ठीक आहे. 6 चेंडू आणि आता मात्र 24 धावेची गरज. आता मात्र राहुल असे स्ट्राईक एंडवर, आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहते कल्याण ग्रामीण एक्सप्रेस रुपेश बासरे कशा प्रकारची गोलंदाजी हाताळेल, कशा प्रकारचं चेंडू हाताळेल आपल्याला पाहावं लागेल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला राहुल. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न. मागील सामन्यामध्ये देखील राहुलने सुरेख फलंदाजी करत एक निसटता विजय आपल्या संघाला मिळवून दिलेला. तोच राहुल आता मात्र परत तीच कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडूंमध्ये तब्बल 4 षटकार लगावणं अनिवार्य असेल. हो, यावेळेस लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे, आणि चेंडू पंचामुळे इशारा करतात हा असणार वाईड. धावसंख्या वाईडच्या स्वरूपात पुढे जात असताना 17वर. लॉफ्टेड हिट, षटकार. आता मात्र सामन्यामध्ये थोडंसं वातावरण आपल्याला पाहायला मिळते गरमागरमीचं. पुन्हा एकदा अपटॅकर होता. यावेळेस देखील चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर आलेला हा षटकार.
धावांची गरज. सामना बॅलन्स. आता मात्र काही होऊ शकतं. सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागणार नाहीये. वाईल्ड कार्ड एंट्री ओव्हर पिच. यावेळेस मात्र झेल उडालेला आहे. थोडस मला वाटतं लेग स्विंग पाहायला मिळालं या चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. चेतन आहेत. दोन्ही खेळाडू षटकार साठी प्रसिद्ध आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावा. सामना आपल्याला क्रुशियल स्टेजवर पाहायला मिळतो. यथाकथित या चेंडूवर जर मोठा फटका आला तर लास्ट चेंडू पर्यंत बॉल पर्यंत आपल्याला मॅच जाताना पाहायला मिळेल. बोलेल कोण पण असू दे आपल्याशी कॉम्प्रोमाइज केल्यानंतर तो नाही आजचा नाही गेला. यावेळेस चैतन्याने मारलेला चेंडू अनिल मात्र चेंडूचा पाठलाग करतात आणि अशा प्रकारे आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावेची गरज. एक चेंडू आणि 6 धावेची गरज असणार. आता सामना रेड हॉट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये खेळाडू देखील चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतात. चेतन असतील, राहुल असतील. बघा 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. रोहन प्लीज जरा तिथून बाजूला व्हायचं तुम्ही. एक चेंडू 6 धावा. यावेळेस आउटसाइड एज ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळाले आणि चेंडू चालला 4 धावांसाठी आलेला हा चौकार. 2 धावांचा सामना